नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया। आज आपण जो पाठ शिकणार आहोत त्या पाठाचं नाव आहे पंडिता रमाबाई। डॉक्टर अनुपमा उजगरे यांचा हा पाठ आहे। आपण बघूया, ठीक आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाचा उर्वरित भाग आपण आज बघूया। पंडिता रमाबाई हा पाठ आपण शिकत आहोत। कालच्या तासाला आपण पाहिलं होतं की पंडिता रमाबाई यांनी कोलकाता शहरामध्ये महिलांची सभा आयोजित केली आणि त्या ठिकाणी त्यांनी संस्कृतमधून भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये महाभारतकालीन संदर्भ देऊन महिलांना त्यांनी प्रोत्साहित केलं। त्याच्या पुढचा भाग आपण बघत आहोत। आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटं जगणं किती कठीण आहे हे त्यांना अनुभवायला आलं। विद्वान वकील म्हणून त्यावेळेसचे जे काही प्रसिद्ध असलेले वकील बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या। आई वडील यांचा मृत्यू झाला। बंधू म्हणजेच भाऊ, भावाची साथ होती, त्या साथीने भावाच्या मदतीने वडिलांचं कार्य त्या पूर्ण करण्यास निघाल्या, परंतु मध्येच भावाचं सुद्धा अचानक निधन झालं। मग एकट्या पडल्या। खरं तर कोणतंही कार्य हाती घेताना आपल्या माणसांची साथ असणं गरजेचं आहे आणि त्यांच्या कुटुंबातील या महत्त्वाच्या त्यांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या 3 व्यक्ती अल्पावधीतच निघून गेल्यामुळे, त्यांचा मृत्यू झाल्यामुळे या एकाकी पडल्या आणि एकटेपणा काय असतो, एकाकी जगणं किती कठीण आहे याचा अनुभव त्यांनी घेतला आणि म्हणूनच त्यांनी मनाशी निश्चय केला होता की मी एकटीच नाही तर जगामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये किंवा या विभागामध्ये अशा असंख्य महिला असतील की ज्यांना हे एकाकीपण सहन करावं लागतंय, एकाकीपणाने जगावं लागतंय। तर अशा एकाकी असलेल्या स्त्रियांसाठी आपण मदतीचा हात द्यायचा हा त्यावेळेस त्यांनी निश्चय केला आणि समाजसेवेचं व्रत त्यांनी स्वीकारलं। आणि याच वेळेस त्यांच्या ह्या प्रयत्नामुळेच महिलांसाठीची जी सभा आयोजित केली, त्यातील भाषण, विविध ठिकाणी केलेलं भाषण, यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या होत्या। त्यांच्या नावाची चर्चा कोलकात्यामध्ये झाली होती आणि ही चर्चा बिपिन बिहारी मेधावी यांच्याही कानावर आली किंवा पंडिता रमाबाई बद्दलचं मत त्यांचंही सकारात्मक झालं आणि त्यामुळे त्यांनी लग्नाची मागणी केली आणि रीतसर या दोघांनी विवाह केला। खरं तर हा त्यांचा आंतरजातीय विवाह, कारण कलकत्ता म्हणजेच बंगाली आहेत बिपिन बिहारी मेधावी
जरी प्रसिद्ध वकील असले तरी, आणि एकीकडे या ब्राह्मण कुटुंबातील पंडिता रमाबाई. पण तरी सुद्धा एक पाऊल समाजसेवेचं त्यांनी उचललं, आंतरजातीय विवाह करून. इथेच त्यांचं कार्य यशस्वी होताना दिसून येतं. आणखीन एक मुद्दा म्हणजे लग्नाच्या वेळेस त्यांचं वय होतं 22 वर्षाचं. फक्त 22 वर्ष. आजच्या काळामध्ये आपल्याला 22 वर्ष म्हणजे नॉर्मल वाटतं, पण त्या काळामध्ये खूप मोठं वय होतं. कारण त्या काळात खूप लवकर मुलींची लग्न केली जायची. 12, 13, 14व्या वर्षामध्येच लग्न करून दिली जायची. आणि एवढ्या लहान वयातच संसाराची जबाबदारी या मुलींना घ्यावी लागायची. पण त्या मानाने त्यांनी त्याही रूढीला, प्रथेला विरोध केला, तिलांजली दिली. म्हणजे इथंच त्यांचं धाडसी विचार किंवा समाज सुधारणा करण्याचं हे जे कार्य आहे ते इथं यशस्वी ठरतं. कारण त्यांनी आधी कृतीतून करून दाखवलं आणि नंतर समाजाला सांगितलं. आधी स्वतः बालविवाह केला नाही, प्रौढ म्हणजे परिपक्व वयामध्ये त्यांनी विवाह केला, आंतरजातीय विवाह केला आणि यानंतर स्त्रियांच्या प्रगतीसाठी कार्य केलेलं आहे. जात, धर्म, पंथ काहीही न बाळगता. म्हणजे समाजसेवेचं व्रत त्यांनी निष्ठेने पार पाडलं असंच म्हणायला हरकत नाही. पुढे काय होतं ते बघूया. विवाह झाला, 2 वर्ष सुखी संसार झालं, 2 वर्षाचा सुखी संसार झाला. पण काळाने परत एकदा घाला केलेला आहे. त्यांच्यावर काळाचा घात झालेला आहे. पतीचं त्यांच्या निधन झालं 2 वर्षातच. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली, 6 महिन्याचीच होती ती, आणि त्यातच पतीचं निधन झालं. लहान मुलगी, तहानी मुलगी आणि स्वतः पुन्हा एक दुःखाचा डोंगर त्यांना चढावा लागला. पण त्यांनी हार मानली नाही. मुलींना शिक्षण द्यायचं, त्याप्रमाणे आपल्याही मुलीला आपल्याला मोठं करायचंय, शिकवून मोठं करायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला खंबीर बनावं लागेल आणि आपल्यासारख्या अनेक एकाकी महिलांनाही आधार द्यावा लागेल. आणि म्हणून त्यांचं जे कार्य त्यांनी सुरू ठेवलेलं होतं त्या कार्याची ओळख तर महाराष्ट्रभर झालेलीच होती. त्यामुळे न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांना आवाहन केलं. फक्त न्यायमूर्ती रानडेच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जे समाज सुधारक होते त्यांनी यांना विनंती केली की तुम्ही महाराष्ट्रात या आणि इथे अशा अनेक महिला आहेत की त्यांच्यासाठी तुम्हाला कार्य करता येईल. म्हणून अवघ्या तान्ह्या 6 महिन्याच्या आतील ही मुलगी, त्यांची तान्ह्या मुलीला घेऊन त्या पुण्यात आल्या आणि अनेक ठिकाणी त्यांची भाषणे व्हायला सुरुवात झाली. पुण्यात आल्यानंतर एक एक ठिकाणी एकेका महत्वाच्या घरी व्याख्यानं होत असायची. व्याख्यानाला गर्दी तर व्हायचीच, पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. काहींना बघायचं होतं की ही बाई बोलते कशी, बाई माणूस, कारण आजपर्यंत पुरुष बोलताना ऐकलेलंय, पण बाई बोलताना ती कशी बोलते, काय परिणाम होतो समाजावर किंवा सभा कशी होते, हे पाहण्याची उत्कंठा अनेक पुरुषांना लागली होती. आणि म्हणूनच व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी अटच त्यांनी या ठिकाणी घातलेली होती. कशी अट घातलेली होती की व्याख्यानाला येण्यासाठी घरातील एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही ही अट घातली होती. आणि या सगळ्या गोष्टींची नोंद काशीबाई कानिटकर यांनी लिहून ठेवलेली होती. कारण काशीबाई कानिटकरांच्या सासऱ्यांबरोबर त्या सभेला गेलेल्या होत्या आणि तिथे त्यांनी ते बघितलं की प्रत्येक पुरुषाच्या सोबत एक महिला किंवा एक स्त्री आलेली घरातील, मग बहीण म्हणा, आई म्हणा किंवा बायको, आणि म्हणून ती सभा महाराष्ट्रातील ही खूप गाजलेली होती. आणि या सभेचं हे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवलेलं आहे, नमूद करून ठेवलेलं आहे त्यांच्या रोजनिशीमध्ये. तर पहा, अशा पद्धतीने व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही या अटीमुळे सभा खूप गाजली. त्यानंतर असं झालं की त्या भाषणामध्ये नेहमी म्हणायच्या स्त्रियांनी शिकलं पाहिजे व त्या स्त्रियांना शिकवलंही पाहिजे.
आपल्या मातृभाषेचं अचूक ज्ञान त्यांना प्राप्त करून घेतलं पाहिजे किंवा प्राप्त झालं पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. आता ज्यांना काम करायचंय त्यांनी काम करावं, पण शिक्षण घेऊन. काहींना शिक्षक बनायचं असेल त्या स्त्रियांपैकी, तर त्यांना शिक्षणाची संधी दिली पाहिजे. त्यांच्या फीस वगैरे सगळ्या गोष्टीला मदत केली पाहिजे. त्यांना शिष्यवृत्त्याही दिल्या पाहिजे, जेणेकरून त्यांच्यात उत्साह निर्माण होईल आणि त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होतील. आणि अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केलेली आहे. हंटर कमिशन एक अशी कमिटी, अशी एक संस्था की भारतीय शिक्षण व्यवस्थेसंबंधीचं धोरण आखणारी ही संस्था होती. W हंटर यांच्या अध्यक्षतेखाली ही नेमण्यात आलेली होती इंग्रजांच्या काळामध्ये, कारण तेव्हा स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं ना भारताला. त्यामुळे इंग्रजांच्या काळात असलेली भारतीय शिक्षण व्यवस्थेसंबंधीची ही संस्था, आणि त्याचे प्रमुख होते W हंटर, म्हणून हंटर कमिशन असं म्हटलं जातं. तर यांच्याकडे त्यांनी शिफारस केली की महिलांना शिकवलं पाहिजे, त्यांना शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी कार्य करण्याचा त्यांनी त्यांचा निश्चय या ठिकाणी करून दाखवलेला आहे. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करण्यासाठी मदत मिळावी म्हणून त्यांनी अनेक राज्यांमध्ये प्रवास केला, महत्त्वाच्या शहरांमध्ये भेट दिली, मोठमोठ्या व्यक्तींची, राजकीय व्यक्ती असतील किंवा धार्मिक कार्य करणारे किंवा पुढारी असतील किंवा श्रीमंत असतील, धनवान असतील, अशा सगळ्यांना आपला निर्णय कळवला, आपला मानस कळवला आणि त्या प्रत्यक्ष त्यांना जाऊन भेटल्यानंतर तिथे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा केली, त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. काही जणांनी मदत केली त्यांना, काही जणांनी मदत केली नाही, उलट त्यांना नावं ठेवलं, अपमानास्पद वागणूक दिली, पण त्या हार मानल्या नाहीत. काही गृहस्थांनी मदत केली, त्यातल्या एका गृहस्थाने त्यांना 10,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं, पण अट घातली की मी तुम्हाला 10,000 रुपये देईन, त्या 10,000चं तुम्हाला त्या महिलांसाठी काय करायचं ते करा, उद्योग निर्माण करा आणि त्यातून तुम्ही 40,000 रुपये कमवले पाहिजे. म्हणजे 10,000च्या रकमेवर तुम्ही 40,000 कमाई करून दाखवायची, अशी अट घातली होती त्या गृहस्थाने. आणि ही अट त्यांनी मान्यही केली. अशा या धडाडीच्या कार्यकर्त्या समाजसेविका पंडिता रमाबाई. पुढे काय होतंय ते आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, पंडिता रमाबाई यांनी अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करण्यासाठी स्वतःचं जीवन अर्पण केलेलं आहे आणि त्यांना सर्वांना मानाने आणि स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी सतत प्रयत्न केलाय. पुणे असेल, मुंबई असेल, अहमदाबाद असेल, येथील राजकीय विचारवंत किंवा राजकीय व्यक्ती, पुढारी, धनवान यांना त्यांनी स्वतःचा निर्णय कळवला आणि त्यांच्याकडून मदतीची अपेक्षाही केली आहे. काही जणांनी त्यांना मदत केली आणि काही जणांनी मदत केली नाहीये, पण तरी सुद्धा त्यांनी हार मानलेली नाहीये. एका गृहस्थाने तर अटच ठेवली होती की 10,000 रुपये तुम्हाला देतो, पण त्या बदल्यात तुम्ही 40,000 रुपयात ते काम करून दाखवायचं. पण त्यांनी माघार घेतली नाही आणि त्या 10,000 रुपयाचा व्यवस्थित उपयोग केला, विनियोग केला आणि मुक्ती मिशन नावाची एक संस्था स्थापन करून तिथे स्वावलंबी जीवन जगण्यासाठी अनेकांना प्रेरणा दिली आणि स्वावलंबी जीवन जगायला भाग पाडलं. अशा आहेत पंडिता रमाबाई.
अशा या पंडिता रमाबाई यांनी स्त्री जातींचे कल्याण आणि सुधारणा करण्याचं जणू काही व्रतच स्वीकारलेलं होतं. त्या नेहमी म्हणायच्या, मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जोपर्यंत माझ्या रक्तात किंवा जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तोपर्यंत मी स्त्री जातीचे कल्याण आणि सुधारणा करण्याच्या कामापासून पराणमुख होणार नाही, म्हणजे मी दूर जाणार नाही. शरीरामध्ये रक्ताचा एक थेंब असेपर्यंत मी स्त्री जातीचं कल्याण करण्यासाठी, त्यांचं सुधारणा करण्यासाठी सदैव प्रयत्न करीन आणि या व्रतापासून मी दूर कधीही जाणार नाही, पराणमुख कधीही होणार नाही, असंच त्यांनी ठरवलं आणि ते त्यांनी 100% पूर्ण केलेलं आहे असंच म्हणायला हरकत नाही. सोबतच मुलीची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्या मुलीला त्यांनी शिकायलाही परदेशात पाठवलं, की कारण त्यावेळेस परदेशात जाऊन शिक्षण घेणं हे फार अवघड नव्हतं. या समाजसेविका होत्या. अनेक म्हणजे गरिबी परिस्थिती तर होतीच, पण गरिबी परिस्थितीतूनही अनेक धनिकांच्या, राजकीय नेत्यांच्या, काही समाजसुधारकांच्या मदतीने त्यांच्या मुलीलाही त्यांनी शिकवलं, परदेशात पाठवलं आणि तिथे एक खास लिपी शिकायला लावली. ती म्हणजे अंध व्यक्तींसाठी असलेली ब्रेल लिपी. डोळस व्यक्ती पाहून शिकवल्यानंतर समजतो, पण आपल्या समाजामध्ये काही अपंग आहेत, पण त्यासोबत अंध सुद्धा आहेत. काही अंध व्यक्ती आहेत, मग ते स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील. तर अशा अंध व्यक्तींना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे, जेमतेम त्यांना वाचता आलं पाहिजे. आणि अंध व्यक्तींना शिकवणं ही सोपी गोष्ट नाही, त्यांच्यासाठी खास लिपी असते. म्हणून ती लिपी शिकण्यासाठी आपल्या मुलीला त्यांनी परदेशात पाठवलं. मनोरमा असं त्यांच्या मुलीचं नाव होतं. आणि या मनोरमाने परदेशातून ही ब्रेल लिपी शिकून घेतली आणि भारतात आल्यानंतर अशा आईला मदत करताना अनेक अंध अपंग व्यक्तींना त्यांनी शिकवलेलं सुद्धा आहे. म्हणजे आईच्या कामामध्ये त्यांनी मनोरमा हिने सुद्धा मदत केलेली आहे. हे करता करता हळूहळू पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन नावाची एक संस्था स्थापन केली. ज्या मुक्ती मिशनमध्ये सगळ्या प्रकारची माणसे आहेत, म्हणजे स्त्रिया आहेत, अबालवृद्ध आहेत, सगळेच आहेत. जे एकाकी आहेत, अनाथ आहेत, अपंग आहेत, परित्यक्त आहेत, अशा सगळ्या स्त्रियांना मुक्ती मिशन या संघटनेच्या माध्यमातून एकत्रित आणले. त्यांना लहान लहान उद्योग स्थापन करून दिलेत, व्यवसाय सुरू करून दिलेत आणि त्या उद्योग व्यवसायातून त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रवृत्तही केलेलं आहे. अशी ही मुक्ती मिशन संस्था त्यांनी स्थापन केली आहे. इथपर्यंत कळालं मुलांनो. याच्या पुढचा भाग आपण नंतरच्या तासाला बघूया. समजलं? पंडिता रमाबाई यांचं कार्य या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी. आणि प्रत्येक लाईनमध्ये किंवा प्रत्येक ओळीमधून आपल्याला एक वेगळा अर्थ या ठिकाणी प्राप्त होतो आणि एक प्रेरणा मिळते. प्रबोधनपर असा हा पाठ आहे. ठीक आहे.